हाय हॅलो नमस्कार. मी प्राची तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर माझं मॉर्निंगचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे आज मंगळवार आहे आणि मंगळवारी तरी माझं हे रुटीन फिक्स ठरलेलं असतं. बाकी दिवशी तरी मागे पुढे होतं, पण मंगळवारी तरी माझं हे फिक्स रुटीन असतं आणि भाजी पण हीच असते. कारण माझा उपवास असतो, त्यामुळे मग एकट्यासाठी काय भाजी बनवायची, म्हणून मग ही बटाट्याची भाजीच इझी पडते. आणि माझा उपवास असल्यामुळे मग मी शक्यतो फराळाचं नाही करत. फार क्वचितच फराळाचं बनवते. जर हे कधी घरी असतील तर मग खिचडी वगैरे असं काहीतरी बनवते. पण सध्या मला खिचडी पण नाही म्हणजे डायजेस्ट होत, त्रास होतो ॲसिडिटीचा वगैरे, त्यामुळे मग शक्यतो खिचडी पण नाही बनवत. पण सध्या आता वर्कआउट चालू आहे, त्यामुळे मग काहीतरी खायला लागतं. म्हणून मग मी माझ्यासाठी पण दुपारी थोडंसं फराळाचं बनवणार होती. तर आता मग मी इथे बटाट्याची भाजी घेतली आहे बनवायला आणि खूप इझी आहे ही भाजी. फक्त बटाटे साळून घ्यायचे, त्यांची सालं काढून घ्यायची, स्वच्छ धुवायचे आणि तेलामध्ये जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ता ह्यांची फोडणी बनवायची. थोडीशी हळद टाकायची आणि बटाटे टाकायचे. बटाटे थोडेसे शिजले की मग वरतून थोडंसं लाल तिखट आणि जो काही काळा मसाला असेल तो आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. नंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. तर बघा किती छान भाजी रेडी आहे. खूप छान लागते ही भाजी. तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि खूप इझी पण आहे. त्यानंतर मग मी इथे चपाती बनवायला घेतल्या आणि आज काय 2-3च चपात्या बनवायच्या होत्या, त्यामुळे मग त्या पण पटपट बनवून झाल्या. कारण नंतर मला ब्रेकफास्ट बनवायचा होता आणि ब्रेकफास्टसाठी दुसरं काही नाही, नेहमी भाजी चपाती जी बनवली आहे टिफिनसाठी तीच असते. पण आजकाल मग जरा शेक वगैरे बनवते, कारण आर्यनला पण खूप शेक आवडतो आणि मग तो दुसरा ब्रेकफास्ट करायलाच नको म्हणतो. मग त्यामुळे मग मी इथे दोघांसाठी पण बनाना शेक बनवला ब्रेकफास्टसाठी. तर माझा आता इथे टिफिन रेडी आहे आणि मग मी आता त्यांचा टिफिन पॅक करायला घेतला आहे. तर माझ्याकडे हा ऑड युनिरॅपचा पेपर आहे, त्यामध्येच मी चपाती वगैरे व्रॅप करते. त्या चपात्या त्याच्यामध्ये ना चपात्या छान राहतात, मऊ राहतात दिवसभर, त्यामुळे मग तोच यूज करते. आणि आज आता जे अगोदरच्या दिवशी दसऱ्याला श्रीखंड आणलं होतं तर ते उरलं आहे, म्हणून मग मी त्यांना टिफिनला थोडंसं ते पण दिलं. आणि सॅलेड हे तर कंपल्सरी असतंच, भाजी आणि चपाती, बस असाच टिफिन असतो नेहमी. तर इथे यांचा टिफिन रेडी आहे आणि मी त्यांचं टिफिन टेबलवर ठेवायला गेलेली, तर आर्यंश पण आज त्यांच्यासोबत देवपूजा करतो आहे. आज म्हणजे नेहमीच तो बसतो बिना अंघोळीचा. त्याला ते टिक्का वगैरे लावायला खूप आवडतं आणि बघा कसं हसतंय माझ्याकडे बघून. तर मग इथे जे काही भाजी वगैरे उरलेली आहे तर ती सगळी काढून ठेवते. चपाती वगैरे पण एका डब्यामध्ये वगैरे ठेवते. आणि मला तूप बनवायचं होतं, म्हणून मग पहिली दुधावरची जी काही मलाई आहे ती या डब्यामध्ये स्टोअर करते. बघा आज डब्बा पूर्ण फुल झाला होता आणि मला तूप बनवायचं होतं, तर तो डब्बा मी बाहेर काढून ठेवला आहे. आणि कारण तो 5-6 तास जर बाहेर काढून ठेवला तूप करायच्या आधी तर मग तूप छान होतं, त्यामुळे मग तो आत्ता मी बाहेर काढून ठेवला आहे. आणि ह्या दोघांसाठी आता इथे बनाना शेक बनवते आहे. आणि बनाना शेकची रेसिपी मी शॉर्ट्समध्ये पण शेअर केली आहे. जर तुम्ही शॉर्ट्स नसतील बघत तर प्लीज शॉर्ट्स पण बघत जा, त्यामध्ये पण मी बऱ्याचशा रेसिपीज वगैरे शेअर करत असते. तर इथे यांचे शेक रेडी आहे दोघांचे. यम्मी आहे शेक. आरेंजला आवडतो. आरेंजला फक्त शेक आवडतो ना, बाकी ब्रेकफास्ट नको, हो ना. आणि मम्माकडे बघ. तर इथे या दोघांचा ब्रेकफास्ट झाला आणि मग मी नंतर थोडंसं साबुदाणा आणि वरई भिजत घातली आहे, ज्याचे मी दुपारी डोसे बनवणार होती. ते 3-4 तास भिजायला हवेत, म्हणून मग मी भिजत ठेवलेत. तर हे निघालेत आत्ता ऑफिसला आणि आरेंज त्यांना गुड बाय करतोय. डॅडाची लिफ्ट गेली ना. आता डॅडा रडणार. डॅडा नाही रडणार. तूच रडणार. रडायचं काम आर्यंशच करतो. आर्यंश कशा रडतो.
आशा तेव्हा लाईट आली बघ, बाहेर लाईट आली, बाहेर आली बाहेर. चला आता बाय बाय करा. आणि तो हॅव अ गुड डेला हॅपी गुड डे बोलतो, त्याला हॅव अ गुड डे नाही बोलायला जमत. त्यानंतर मग मी इथे जरा हेअर ऑइल केलं, कारण मला हेअर वॉश करायचे होते. आणि बघा आता घरात सकाळी सकाळी किती पसारा असतो. त्याला सगळ्या किचनच्या वस्तू, भांडी सगळी खेळायला लागतात. सगळ्या सोफ्याच्या पिलोज वगैरे सगळ्यांसोबत तो खेळत बसतो. मग हे आवरता आवरताच मला इतका उशीर होतो, तर ते मी सगळं आवरून ठेवलं होतं आणि बेडरूममध्ये आवरायला गेली. आणि हॉलमध्ये याने किचनची भांडी काढून आणलेली. दिवसभर आमचा असाच पसारा चालू असतो. मी आवरत असते आणि आर्यंश पसारा घालत असतो. नंतर मग आर्यंशचा पण हेअर मसाज करायला घेतलेला, कारण तो पण हेअर मसाज वगैरे काही करू देत नाही आत्ता. लहान होता तेव्हा मग सगळं व्हायचं, पण आता जसं त्यांना कळायला लागलं आहे तर ते बॉडी मसाज तर नाहीच करू देत. तो पण असा बळच पकडून पकडून करायला लागतो आणि हेअर मसाज पण सेम. पण त्यातल्या त्यात हेअर मसाज जरा तरी तो करू देतो. आर्यंशचा हेअर मसाज झाल्यानंतर मग मी घराला झाडू मारायला घेतला, कारण अजून लादी वगैरे सगळंच क्लिनिंग बाकी होतं. मग त्यानंतर मग इथे बाल्कनी क्लीन करायला घेतली, कारण बाल्कनी तर मला दिवसाआड क्लीन करावी लागते. ती ओपन असल्यामुळे कबूतर खूप जास्त घाण करतात, मशीनचा कवर वगैरे, त्यामुळे ती दिवसाआड क्लीन करावीच लागते. कारण आर्यंश पण बाहेर जात असतो आणि बाल्कनी क्लीन असेल तर मग जरा बरं वाटतं, त्यामुळे मग ते आम्हाला करावीच लागते क्लीन. आणि त्यानंतर मग इथे भांडी वगैरे घासून ठेवली, कारण लादी पुसायच्या आधी सगळी पाण्याची कामं झाली ना की मग लादी क्लीन करायला पण बरी वाटते. कारण मग लादी आधी पुसली आणि नंतर ही कामं केली की मग परत ते लादीवर सगळं सांडतं आणि मग परत तेच कामं वाढतात. आणि मग इथे आता गॅस क्लिनिंग करायला घेतला आहे मी. आता गॅस पण आपण जसं जसं खराब होतं तसं करतच असतो. डेली म्हटलं तरी होतोच माझा गॅस क्लीन. पण आज जरा वरून टाईल्स वगैरे हे काय रोज रोज नाही होत, तर मग हे असं 8-1 दिवसातूनच होतं. तर मग आज तेच क्लीन करायला घेतलं, कारण मंगळवारी माझी ही सगळी एक्स्ट्राची कामं असतातच, कारण उपवासाचा दिवस असतो आणि मग भूक पण लागते. त्यामुळे मग कामात बिझी असलं की भूक पण लागत नाही. त्यामुळे मग मी मंगळवारीच थोडी एक्स्ट्राची कामं करते, जेणेकरून उपवास पण चांगला घडतो. आणि आत्ताच तुम्ही बघितलं असेल की आर्यंश दूध घेऊन आला होता, कारण दूधवाले अंकल दूध त्याच्याकडे देतात. तो कधी नसला डोर ओपन करायला तरी पण ते आवाज देतात आणि त्यालाच बोलवतात दूध घ्यायला, कारण तो त्यांना थँक्यू बोलतो, ते त्यांना फार आवडतं. आणि त्यानंतर मग आता थोडी दिवाळीची पण साफसफाई चालू केली होती, तर ब्लँकेट वगैरे हे सगळं क्लीन करायचं होतं. मग रोज थोडं थोडं चालू केलेलं. तर मग तेच आता मशीनला गोधड्या वगैरे मी लावलेल्या आणि सगळे आंघोळ वगैरे आवरल्यानंतर इकडे मशीन पण झालं होतं आणि मग ते सगळं सुकायला टाकून दिलं गोधड्या. आणि त्यानंतर मग देवपूजा करायला घेतली. खरं उपवासाचा दिवस असतो, पण त्याच दिवशी देवपूजा अजून जास्त लेट होते. पण मग आंघोळ केल्यानंतर पण ही सगळी कामं करायचा कंटाळा येतो, त्यामुळे मग इथे देवपूजा करायला घेतली. आणि आर्यंशला पण देवपूजा करायची असते, हळदी कुंकू देवांवर व्हायचं असतं, त्यामुळे तो रडतो आहे तिथे. आणि आत्ता ॲक्च्युली वेळच नव्हता, खूप लेट झालं होतं, त्यामुळे मग मी त्याला सांगत होती की आपण नंतर मी तुला संध्याकाळी वगैरे देईल देवपूजा करायला. आणि मग इथे मी फराळाचं बनवायला घेतलं, तर साधी सिंपल बटाट्याचीच भाजी बनवली आणि ते डोस्याचं भिजत टाकलं होतं सकाळी, तर त्याचे असे डोसे बनवले. खूप छान डोसे झाले होते, खूप इन्स्टंट आणि इझी वाटतात ही रेसिपी पण करायला. त्यानंतर मग आर्यंशला झोपवायला घेतलं आणि झोपवतानाच आमचा असा स्टडी चालू असतो. बोल इंग्लिश मंथ्स. जानेवारी बोल. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. व्हेरी गुड बॉय. बोल मराठी मंथ्स. दाखव मराठी मंथ्स बोलून. बोल चैत्र, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ,
भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन. अरे वा, व्हेरी गुड बॉय. तर शक्यतो ना मुलांना असं झोपायच्या टायमिंगलाच हे सगळं त्यांच्याकडून बोलून घ्यायचं, जेणेकरून त्यांच्या छान लक्षात राहतं. आणि थोडासा आराम करून आता मी पण वर्कआउटसाठी निघाली होती. तर आज आमचं झुंबा सेशन होतं. मस्त एन्जॉय केला आम्ही. तर वर्कआउटला जायच्या अगोदर मी अर्धी स्वयंपाकाची तयारी करून जाते आणि मग आल्यावर जो बाकीचा राहिलेला स्वयंपाक बनवते. तर आज बनवली होती किसून दोडक्याची भाजी कांदा वगैरे घालून. ही पण भाजी खूप छान लागते. आणि त्यासोबतच मग दाल राईस बनवलेला. आणि सोबतच मग ज्वारीची भाकरी वगैरे होती आणि सॅलेड. तर असं आज आमचं डिनर होतं. आणि आर्यंश कधीतरी आमच्यासोबत छान जेवतो, मग नंतर झोपताना मी त्याला थोडंसं दूधच पाजते. पण आज तो काही व्यवस्थित जेवला नाही, म्हणून मग मी त्याचीच फेवरेट दूध शेवया बनवल्या तूप आणि गूळ घालून. त्याला खूप आवडतात ह्या, एनी टाईम द्या, खूप आवडीने खातो तो. आणि पौष्टिक पण आहे, घरगुती शेवया आहेत, त्यामुळे मग मी पण त्याला देते. आणि जेवण केल्यानंतर खूप जास्त थकलेली होती, मग माझं तूप बनवणं काही झालं नाही. मग मी तूप बनवायचं काम दुसऱ्या दिवशी घेतलं. दुसऱ्या दिवशी होती कोजागिरी पौर्णिमा. तर त्या दिवशी पण दिवसभर सकाळची सगळी कामं वगैरे आवरली, कारण छोटा मोठा सण असो आपण सगळंच व्यवस्थित घर आवरत असतो. तर मग ते सगळं आवरून झालं आणि दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतरही मला खूप जास्त कंटाळा आला होता. पण आता तूप मी काल पण दिवसभर बाहेर काढून ठेवलं होतं आणि आज पण सकाळपासून बाहेर काढून ठेवलं होतं. तर आज कंटाळा करून मला जमणार नव्हतं, मला ते करायचंच होतं आज. मग मी ते करायला घेतलं. आणि इथे माझ्याकडे हँड मिक्सर आहे. आपल्या नॉर्मल मिक्सरपेक्षा हँड मिक्सरने तूप बनवायला मला खूप जास्त इझी वाटतं, कारण मी मिक्सरवर पण बनवून बघितलं, पण मला त्यात इतकं चांगलं जमलं नाही आणि भांडी पण खूप जास्त होतात. त्यामुळे मग हँड मिक्सर मला इझी वाटतो आणि भांडी पण कमी लागतात आणि खूप फास्ट त्याने असं लोणी पण पटपट निघतं. तर आणि तो क्लीन करायला पण खूप इझी आहे. तर बघा, इथे माझं लोणी वगैरे काढून झालं आहे. आणि असंही तुपाचं काम थोडंसं किचकटच असतं, कारण किती असलं तरी थोडीफार भांडी निघतातच आणि तुपाची भांडी घासायचं खूप जास्त कंटाळा येतो. पण या हँड मिक्सरमुळे ना भांडी थोडीशी कमी निघतात घासायला. आणि गरम पाण्याने जर तुपाची भांडी क्लीन केली तर ती लवकर क्लीन होतात. आणि इथे बघा, लोणी खूप जास्त असं वाटतं की खूप जास्त लोणी आणि याचं खूप तूप होणार आहे. जेव्हा मी फर्स्ट टाईम करत होती ना, तेव्हा मला असं वाटलं की बापरे, किती लोणी निघालं आहे आणि याचं खूप जास्त तूप बनेल. पण असं नाही आहे. लोणी खूप जास्त निघतं, पण तूप त्या मानाने खूप कमी होतं. आणि ॲक्च्युली एवढं सगळं आपण जे करतो आहे, तर हे मी आर्यनसाठीच बनवते, कारण विकतचं तूप आपण आणतोच. पण मग असं वाटतं की तेवढंच त्याला घरगुती तूप खायला भेटेल, म्हणून मी एवढं सगळं त्याच्यासाठी बनवते. तर इथे बघा आता किती जास्त लोणी दिसतं आहे. आणि हे लोणी ना छान असं मेल्ट करून घ्यायचं. हे बघा, एकदम एकसारखं मेल्ट झालं आहे. आणि आता हे ना मीडियम गॅसवर, मीडियम टू लो फ्लेमवर ठेवायचं. आणि त्यानंतर बघा, अर्ध्या तासानंतर ती बेरी जी आहे ना ती खाली बसते आणि ती अशी एकदम ब्राऊन कलरची होते. आणि वरती आपलं तूप कलर पण बघा किती छान आला आहे. आणि मग थंड झाल्यानंतर मी हे तूप आता गाळून घेते आहे. तर तेवढी एक बॉटल भरली आहे आणि थोडंसं तूप उरलं आहे, तर मी ते आता दुसऱ्या बॉटलमध्ये गाळून घेते. तर इथे माझं ऑलमोस्ट हे 1.5 बॉटल तूप झालं आहे. तर टोटल हे 400-450 लिटर तूप असेल. तर त्या मानाने मग भरपूर तूप होतं आहे हे घरगुती. तर ठीक आहे. आणि त्यानंतर मग मी इथे रांगोळी काढायला घेतली, कारण कोजागिरी होती. बिलकुल आराम नाही केला त्या दिवशी, लिटरली सारखं काही ना काही चालूच होतं. मग इथे मी रांगोळी वगैरे काढायला घेतली. आणि मी काही रांगोळीचा क्लास कोर्स असा काही केलेला नाही आहे, अशीच यूट्यूबला किंवा गुगल करूनच बघूनच रांगोळी काढते.
तर तुम्हाला माझी आजची रांगोळी कशी वाटली हे पण मला नक्की कॉमेंट करून सांगा. तर बघा फायनल रांगोळीचा लुक. आणि त्यानंतर परत मला वर्कआउटला जायचं होतं आणि वर्कआउटला जाऊन आल्यानंतर जेवण केलं आणि त्यानंतर मग इथे मसाला दूध बनवायला ठेवलं. आता आपल्याकडे तर काही चंद्राखाली दूध बनवायला ठेवणं तितकं पॉसिबल नाही होत, कारण आमच्या बाल्कनीमध्ये पण चंद्र दिसतच नाही, तो बॅक साईडला जातो. त्यामुळे मग असा चंद्राला प्रसाद म्हणून पण ते दूध दाखवता येत नाही. आणि इकडे दुसरीकडे मग मी लगेच पूजा करायला घेतली, कारण ती 12पर्यंत वगैरे पूजा करायची असते आणि 12 ते 12:30पर्यंत मग ती जी काही सेवा असते देवांची तर ती करायची असते. म्हणून मग मी इथे 12पर्यंत पहिली सगळी पूजा मांडून घेतली. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना हॅप्पी कोजागिरी. तर इथे आम्ही मस्त आमचं दूध एन्जॉय केलं आहे. चलो बाय.